निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या हा जरा आशिक तर फाना झालाय एनर्जी पावडर पिऊ का एनर्जी पावडर प्या नाहीतर एनरेल प्या नाही तणनाशक प्या पण हे तुम्हाला पटलं का अण्णा? का अहो आमचा इतिहास आहे आतापर्यंतचा आम्ही कुठं गुंट्याला बांधावचं गावात काढत नाही आम्ही मग तुम्ही राव आमच्यात त्यात पहिली थडी यायची त्याला सांगा अण्णाला सांगा त्यात थडी आहे ती उराव बसतेली लय घाण माणसं आहे ती आमची पाटलाची उगाच काय जुनी माणसं छळतेली तुमचं नाही नाट करतेली म्हणाव आणि ती जमिनीतनं बाहेर निघा म्हणाव आणि ती व्यवहार कॅन्सल करा उगाच काय तर भ्या दाव नका खडे आहे ती नि हे आहे ती हाय ती जाणं व्यवहार तसा कॅन्सल होतोय का इसार दिलाय तुम्ही घेतला चाल ठीक बर कोण काका पण तुमच्यासारखाच घेऊ रुपया राव कमिशन दिलं नाही मला तुम्हाला कमिशन पेक्षा इकल्या त्यात लय आनंद आहे कमिशन तुम्हाला मिळण्यापेक्षा आमची आप्पा पाटला जमीन इकले ह्यात लय तुम्हाला आनंद झाला असणार मग इकणारला कळत नव्हतं आम्हाला आनंद व्हायला अहो ती म्हातार माणूस आहे जरा बुद्ध्याला हँग झालेला आहे होय होय घ्या समजून अण्णा तुमच्यावर काम होणार नाही नाहीतर ते घाणपड काही देणार नाही कोण? वाटतंय तसं अण्णा देणार नाही जमीन माग आता कसं देणार ते इसार नाही नाही मी जमिनीचा व्यवहार मी मग कुणी हल्ला झाला तरी चालेल मग तिथं एखादं शेत झालं तर चालेल मग मी मागं पडणार नाही मी भेटतोय कशाला माहितीये का मी एकटा लोटा वारीस आहे मला काय झालं म्हणजे मागे इस्टेटीला काय करायचं म्हणून मी ग बसलोय नाही मी एका ठोक्यात आडवा केला असता सांगा का आता झालेला व्यवहार झाला नाही नाही अण्णा तसं करू नका तुमच्या पाया पडतो तुम्ही तिथं म्हणजे काय म्हणेल ते याला तयार व्हा पण ते अहो. व्यवहार मोडा आता ती कागद असते ती 10ला पण दिलाय अहो माझी सही लागते अण्णा माझं नाव आहे उतारे अहो सगळं आम्ही बघितलंय तुमचं त्याच्यावर काहीच नाही अहो नाव असतंय अण्णा मी पाळणदार आमचा अहो, मग बाबा समाज- सगळं असतंय ते तुम्हाला माहित नाही तशी नावं सगळ्याची असते ती पण त्याच्यावर अधिकार नाही तुमचा. अधिकार कसा नाही माझी त्यात हिस्सा आहे होय येस आहे त्याला बरोबर. म्हणावं तळतळाट लागेल तळतळाटी जमीन घेऊ नका गरीब माणसं आहे ती पैसे देऊन घ्यायला नाही तळतळ म्हणजे काय ते काय हिसकावून घ्यायला लागली तुमचं बरं सगळे ठीक आहे बरं ती थडी निघली पाहिजे की रानातली थडी आहे ती त्यात कोण म्हणलं थोडे पूर्वजन्य काय ती आमची पूर्वीची माणसं लय वाईट अण्णाला म्हणलं छळतेली. अभिषेक आला मोठा अभिषेकला निघत नसते ती हम्म. अभिषेकला निघते दिवी खाली परसभर खड्डा काढून पुरली ती आम्ही अडक आता त्यांची ते बघून घेतली की आपण आमचं तिथं जीव गुंतलेला आहे हो आम्ही काहीच नाही अण्णा तुम्हाला सांगतो तुम्हाला काय वाटलं तर आपण काहीतरी आम्ही काहीतरी करू तुम्हाला एखादा आता चेअरमनचं पद एक मिळणार आहे हम्म. बरं का चेअरमनचं पद खाली होणार आहे त्यात तुम्हाला चेअरमनचं पद देतो पण तेवढा व्यवहार कॅन्सल का मला नाही वाटत अण्णा ऐकलं आता लागा दाब देऊया की नाही रिटीन मग मी संध्याकाळचं जाऊन कसा बोलतो त्या दिवशी बघितला ना 100 पोरं घेऊन येणार आहे खांबरावायला कोणाकडं रानात खांबरावायला खरेदी झाली हो ना आता झालीच की 10ला दिलंय म्हणल्यावर सहीच करायची राहील काका येईल का काकाचा अंगठच कापतो असा कैचीनं काट 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 मग कसा करतोय दस्त बघू हे एवढं सोपं आहे अंगठ कापतं कॅट 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 ब्लेटनं का असणार की यस हम्म. अंगठा उठणं म्हणजे कसं होणार बघूया की. तेवढं ऐका तुम्ही येड्यावानी करू नका सरपंचाला सांगा आणि ते 2 जण माघार तेवढं मिटवा तोंडाड बघावं आमच्या ती जर म्हणला तर इसारा मला डबल पाहिजे माघारी हाय ती सर हप्त्याने देतो म्हणावं काय सर देतो की माघारी हप्ते अहो पैसे कुठलं आता काय रानात काय बघड चिल्लार आहे नुसतं आपण ते इसारा काकाकडे दिलाय की बरं काय तर करतो आम्ही एक तर तिकडे त्या दोंडीनं गंडवलंय मला पैसे दागिने नेलेत नाही ती ठेवून दिलं असतं मी लगेच तोंडावर फेकला असतं. त्या दागिन्या पैसे गोळा झालाय सगळा काका म्हणला दोंडी जर गावली त्या दोंडीला सुट्टी देणार नाही तुम्हाला कोणी जाय सांगितलं ते सांगितलं ते काय दागिना जमीन घेतली हो आम्ही कुठं आहे जमीन ती जमीन आहे त्यातच आहे जमीन तिथंच त्या आहे दोंडीचं पण माझ्या वाणी नुसतं तिचं उतार्यात नाव आहे तिने मला ऐकल्या हा. तिला 10-12 माणसं त्यात उतार्यात आहेत मग तुमचं ते दस्त झालं नाही का 10-12 माणसं उतार्यात आहेत एकीला पैसे दिलेत मी आज दागिने दिले दुसऱ्यांना काय देऊ आणि ती दुसरी काय म्हणते ती दुसरी म्हणते ती टांगडच मोडील खलासच करेल म्हटलं इकडे आला तर
तिचं गोड बोलून तिचं पण पैसे आम्ही अण्णा मला लागू द्या एखाद्या उद्या सरळ आम्हाला विचार तुमचं करायला- मी ते मधलं मीटर मी जर उघड आणलं तर मग तुमच्या घरात मग तुम्हाला माहित आहे मग बॉम्ब होईल सगळे असलं करायला आलाय हो तुम्ही आता मग माझं एवढे वेळ तेवढं ऐकायला हवं आता आम्हाला विचार करायला लागेल. विचार करा काय करा मला बोलवून घ्या सरपंचाला बोलवून घेतो, घ्या बोलवून काय करायचे का तर अण्णाला पण घेऊ बोलवून. अण्णाला नंतर बोलवू आधी सरपंचाला बोलवा नाही ना अण्णाच्यातच मला बोलवा चला डायरेक्ट चला अण्णा आता तिकडे असते हो बांधावर. तुम्ही जाऊन बघा हम्म. आणि मग मला बोलवा फोन करू का तुम्हाला? हम्म. जाऊ का? तुम्हाला सांगतो जमीन जर माघारी मिळली हम्म. तर तुम्हाला सांगतो एखादं कोंबड कुत्र कापून तुमच्या हातावर पाणी घालतो तर इसार दिलाय हो. तुम्ही जावा की प्रयत्न तर करा की सरत देऊ की काही सरत असं म्हणाय की बोलतोय तुम्ही. हे सरत माघार देऊ प्रयत्न करायचं काम आम्ही करा करतो. करा आणि काकान पण ऐकलं पाहिजे तुमचं. काका गावात आलाय हुडकून आता तिकडं तुमच्यामुळे थांबलोय मी जाणार तसं काकाला आज काय सुट्टी देणार नाही बोट तुडतो अशी हे अहो मग आता काय करणार तुम्ही दस्त करायला चाललाय पण ठेव ब्या घालतो की नुसतं मी कशाला का तोडतोय बिन कामाचं सरपंचाकडे जातो मी, विचारतो असं असं कॅन्सल करायचं आहे काय म्हणते सरपंच, बघतो मग अण्णाकडे जाऊ. तुम्ही येणार का अण्णाकडे? सरपंच म्हणजे काय काय देव आहे बे. सरपंचाला सांगायचं असं असं आहे त्या माणसाचं काम असंच करायला लागतंय त्या माणसानं टेन्शन मध्ये जमीन दिल्या आणि ती माघारी त्या माणूस ऐकणं तर त्याला दाब देऊन माघार घेऊया असं म्हणा की का ते दिला तर रन बघडलं तर रन कळलं तर रन अण्णाला पण विचारायला लागणार आहे आम्हाला जाऊन. विचारूया की तुम्ही मला बोलवा की आपण जाऊ की येणार का सांगा तुम्ही? आपल्या सगळ्या मोहर त्याच्या डेरीव तुडवीन की नाचीन असं बोलल्यावर तुम्हाला जमीन मिळणार माघारी. इथं बोलतोय तर कशाला बोलतोय जाऊ मग सरपंचाकडे. चालते जाऊ मी पण काकाला ओळख फोन करतो आणि तुम्ही या तिथं. हॅलो हॅलो पाना इकड्या बोलाय फायटर भाऊ. अण्णा हा अहो ते जमीन देऊन टाकाय त्या गरीबाची. कोण गरीब? अहो आप्पा हो. आप्पा गरीब आहे. अहो, गळ्यातली दागिन काढून देतोय बायला, तो गरीब असतो काय? अहो अण्णा त्याने मला असंच फसवलंय. त्या दोंडीनं मला अगोदर फसवलं होतं. मग मला सांगतो म्हणून ही जमीन मी कशी तर नावावर करून घ्यायला लागलो होतो, वाढ बोलून याड लावून. मी किती नालायक माणूस. हं. ह्या नालायकाला संघ नेलाय सह्या करायला आणि ह्यानं काय केलंय, दोंडीला घेतल्या गाडीवर आणि गेला पळून. हा. आणि तिला जे दागिने दिले सगळं आणि ते जमीन नावावर करून घ्यायला गेलाय. तिने दिला ह्याला डच्च हा. आणि आता बस बोंबलत. काका काय हे करत नसतो, पैसे देत नसतो ह्याला हा. आणि काहीच करत नसतो. हा. आणि तुम्ही काय जमीन तेवढी देऊ नका माघारी. अहो देतच नसतो. मग मला हेच पाहिजे, तुम्ही जमीन देऊ नका माघारी. ही तुका उचला बर. नाही हे, तसं कसं उचल तुम्ही. तसंच मी का नाही माघार घेत हा. नसतो तू. हा. चालत नाही. मला देतच पण नसतो. हेच पाहिजे, तुम्ही जमीन माघारी घेऊ नका. मी फक्त त्यांच्या देतो माघार तेवढं घेऊ म्हणतो. नका म्हणू नका, माघार देऊ नका म्हणा. हा, काय माघार- तर बडबडायला लागलाय. अहो माघारी देऊ नका. हा मग हा, हा तेवढं करा फक्त. मी त्यांच्या देखत तेवढं म्हणणार तुम्हाला, हा, अण्णा हा. द्या तेवढी जमीन माघारी. हा मग देतच नसतो. हे हा. काय कातडच काढतो हा. घे. हा चला हा. ए दत्रे मामा एक काम करा माझे रान काय मिळणं झालंय त्यांना सांगून माझं रान माघार दिलं तुमच्या रानाचं पुन्हा बघू तर बसा जावा जाऊन दारात मी आलो. बसायचं नाही परत ना तुम्ही बसाल जिंदगीभर पण मी परत ना कुठं माझं रान गेल्यावर काय करणार अहो पोर माझं मी उरकून येतो, तुम्ही बसा जावा तिथं जावा. दारात बसू होय? हा म्हणजे आम्हाला किंमतच नाही अहो किंमत आहे की तुम्हाला कोण नाही म्हणलं मग किंमत. चला माघारून परत बसा अहो हे माझं तुम्ही जावा तिथं व द्यावा बसा जावा मी येतो. मिळेल की जमीन नाही तर ताणून ताणून मारले एका एका ठोक्यातच पाडेल. होय होय. दत्रे मामा काय म्हणते तू? रडायला काय झाले? जमीन पाणी घ्या पुन्हा. पाणी पेटू द्या तुम्हाला दुसरं काय गावलं नाही आमची जमीन चालली आहे, जमीन वाचवा आमची. अहो जमीन वाचवाईल पाण्याला काय जाऊ कशात राहिलं म्हणजे आलं पाणी पाहिजे त्यासाठी तुम्हाला म्हणलं. पाणी पिऊन आंघोळ्या करून आम्ही खाऊन घास मोठं आलोय पाण्याला आग लागवते तुमच्या आम्हाला जमिनीचं बघा. जमिनीचं बघूया काय काळजी करू नका. बरं काय रडायला काय झालं शांत उभा राहा. अहो परत गेली म्हणजे मिळते का
काहीतरी निर्णय गप्पा. राहू की आपण 4 माणसं गावात चांगली आहे ती बघू की आपण हो इतका आक्रोश करू नका गप्पा गप्पा गप डोळ्यात पाणी काढतो गप्पस तुमचा विश्वास नाही हो. तुम्ही गावात गेला पियाला म्हणजे परत आम्हाला गावात कुत्र सुद्धा विचारत नाही तुमच्या तुमच्यासाठी मी 3 दिवस पिलोय का आता हा? आता कसा बरं पिन मग तीच म्हणून सांगतोय तुम्ही चला ते म्हणा द्या म्हणा माघारी नाही तर मग मी डाकू बनील मी असे घन घेऊन हिंडील गावातनं जंगलातनं राहील आणि एक संपवील पहिल्यांदा दत्रे आम्हाला संपवील मला संपवा म्हणजे तुमचं बरं होईल काय अहो मी सांगतो सगळ्याबद्दल तुम्हाला सगळ्याशी समजून सांगतो आणि काय पाहिजे तुम्हाला आप पटलाय नादाला लागू नका म्हणावं एक दहशत बनेल काय ते काय म्हणते ते टेररिस्ट हा मी बनील ती काय तुम्ही बनवू नका मी सगळ्याशी समजून सांगतो बाकीचा विषय आपण घेऊ चांगली 4 कळती माणसं आहेत का नाही आपल्या गावात गप तुमची जमीन तुम्हाला मिळणारच आहे परत आणि ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करू प्रयत्न नको नक्की पाहिजे मला पण नक्की करू फक्त माझं काम करायला लागतंय अहो तुमच्या कामाला तुम्हाला सांगतोय तुम्ही जर मध्यंतरी जर पिला तर माझे एक तर वाईट मी नाही मध्यंतरी प्रयत्न परत झाल्यावर मी तुम्हाला आंघोळ घालतो हा आंघोळ घालतो डरमात घालतो हा आंघोळ घालतो पण तवर काय पेजा नादाला लागून नाही तुमचा विषय मिटवतो की गप्पाळा गप गप बाळा गप अहो त्यात थडी आहे ती हो हा? थडी आहे ती म्हणावं बुत लागतील आमच्यातले बेकार माणसं सगळ्या जीबी काळ्या होत्या सगळ्या जीबा काळ्या त्या म्हणावं त्याला म्हणावं काळी जीब आहे त्याची आपा पाटला जीब काळे मरतील म्हणावं ते खाली आहे ती पूर्वज काय ती सगळी त्या जमिनीची इस्टेट बसले तुझ्या नरड्यावर बसले डिरी फुगून असं फुटून मरतील म्हणावं मी बोलतो काय बोलायचं तुम्ही सगळं बोललेलं बोलतो मी काय काळजी करू नका हे गप बाळा रडू नको काय बी उद्या माझ्यासाठी जर तुम्हाला तर समजा ती जर दिन आधी तर तुम्ही कासरा घेऊन झाडावर चढा मी कासरा घेऊन झाडावर चढतो अहो, आणि मी- काम करून घेतो म्हणजे तुमचं सळलं होईल काय अहो आता? मानायचं नुसतं तुम्ही आम्ही आहे की खाली हा तुम्हाला लगेच तुमच्याबद्दल बोलतो कापतो की. रशी पण तुम्ही माझ्यासाठी करावं तुम्ही म्हणा माझ्यासाठी जटतोय म्हणून आम्हाला वाटतंय का नाही मी सांगा? बोलतो की तुमच्याबद्दल मी बोलत नाही महिन्यापासून त्यांच्या सगळ्याच बोलत आलो की तुमच्याबद्दल गप 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 सकाळी मग शेंडवाय गेलो होतो त्यानं राणा देऊ दिला अजून कागद व्हायच्या आधी हा एवढं कशात माझ व्हायच्या तुम्ही म्हणा जमीन माघारी मिळू द्या त्याला जमीन द्यायलाच नव्हतो माघारी आणि तुम्ही पण पेज आता जरा कमी करा आमचं काम होतं तर बंद करा पेज आपा मी आता पियतच नाही फक्त ही तुमचं काम झालं बाकीचं काम झालं मी याला तरी चालतंय आम्हाला काय तुमचा फरक पडत नाही मी मरू देत पहिलं आता पिऊन पिऊन लिव्हर फुगाय तिकडे इकडे डेरी फुटायला लागल्या अंग सुजायला लागले तोंड सुजायला लागले आता मी पियत नाही फक्त माझं काय काम आहे तुमचं काम करतो विषय काम करा आणि दारू बंद करा दारूमुळे काय व्हायला तुम्ही पे लागलेलं बघून दुसऱ्याला मला एखाद्या टेन्शन आले वाटतंय आपण पण व्हायचं यावं लावावं तसं करायचं नाही नाही ना कारण तुम्हाला माणसं मानते ती गावात त्याबद्दल तुम्ही अजिबात ह्या विषयाकडेच वळायचं नाही. तुम्हाला माणसं मानत होती पण तुम्ही असल्या गुणानं मानणार नाही ते तुम्हाला अहो आता आमची मूळची काय मूळ सवय जायना उद उद म्हणायचं राहीना असं झालं जमीन नाही. माघारी मिळवून द्या नाही तर त्यांना म्हणावं आपा पाटील टेररिस्ट बनील नाही डाकू बोलतो. बनील हा, हा. आणि गोड्यावून येईल मग ही सुट्टी देणार नाही आणि तुम्ही दारू पेज बंद करा आणि सगळ्याला सांगा दारू पेज नाही म्हणून दारू आतापासून विषय संपलाय फक्त तुमचं काम आहे ना आपण घेऊ बाकी लय डोक्यात ठेवू नका विषय काय कोणाला काय सांगायचं कोणापाशी जायचं हे सगळं मला माहित आहे माहित आहे का हो चालतंय आम्हाला माहित आहे हो आमचे आमदार खासदार सगळ्या ओळख आहे पण माझ्याच कामाला वशील लावा गेलो म्हणणार काय लागा ह्याचं काय लागा अक्का ती लागा म्हणणार की घरंदाज करणार तुम्हाला असं हे का म्हणून साठी नाहीतर येऊ का ऐक वजन आहे का नाही माझं सर सकाळी मी बोलत होतो दुसऱ्याच्या कामाबद्दल बोलत होतो आमदार संघ पण माझं कसं बोलणार मी तसं आपल्याला बोलताच येत नाही बोलता येत नाही हो आपलं वजन जाते तिथं आणि ती काय करते माहिती आहे का वशील लावते बरं का ती पुढेपर्यंत वशील लावलाय नोंद बिंद घालाय सगळे त्याला कुठं बी जायचं जाऊ द्या कोणाला वशिला लावायची लावू द्या त्याचं काय चालत नाही आपण त्याला म्हणाव इन्स्टिट्यूट भूत आहे बसलेलं घेऊ नको ती तुझ्या नरड्यावरच बसेल म्हणतो त्याला भ्यागाला भ्याग म्हणाव घालतो. मरचाल म्हणाव कशाला नादाला लागलाय म्हणतो काय ती काय काय चांगली आहे तुम्ही माणसं म्हणाव अहो त्याला काय कळतंय त्यातलं आपिस आहे म्हणा हा. जमीन आपिस आहे म्हणा या जमिनीत काय कुणी घेतल्यापासून हे तर. तिने घेतल्यापासून आम्ही घेतलं नुसती नाही थडी घालाय ठेवल्या हा बरोबर आहे त्याला बोलतो की मी फक्त तू या जमिनीचा विषय घेऊन बाबा ती त्याला परत देऊन टाक हा आम्ही जातो या मागला बरोबर येतो हा जाऊ. दारू जर पिया ना मग आज मी पहिला हल्ला तुमच्यावरच होईल मग अहो पहिल्या तुमचं काम झाल्यावर मला फक्त 2 घास आणि काम खलास गप गप बाबा गप गप लय गप बर गप त्याला लय ऊन काय यायला लागलाय बापा बर चल गप 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 रड नको चल चौका जाऊ
ए काय लाज आबरू आहे का घराण्याचं पाग आबरू घालवली तुम्ही जमीन इकून दिघाना जाय मी पण पेर चालू करणार चुकलेलं तोंडात घे तुझी घ्या नाही नाही घ्या की काय होतंय नाही नाही तसं नसते ते दिले हो कालवा करू नको बस आपण. मला सांग तुम्ही नरड दाबीने एखादी झोप तुमचं तुम्हाला काय करायचं कर त्याचा हिसाब घेतला आपण घाण पड्या पैसे जे दिलेले माग तुम्हाला कोणी घ्यायला सांगितलं होतं कोणी गेला म्हणजे 50 तोळ दागिने वाटोळ केले तो माझं हाव. कळलं का तुम्हाला सांगतो त्या दोंडाबाईला मी उचलायची तयारी केली कशाला उचलतो हल्लं दागिने तिनं ना आता काय ओमनी एक सांगितल्या 10-12 जण जाऊन दोंडाबाईला उचलून नेणार दागिने सगळं काढून घेणार आणि मग तिला मग कळेल कसं आहे आप्पा पाटला घरात तुला सांग तू ती 7-12 माझा आहे जमीन माझी आहे माझी मी ऐकल्या तो मध्ये तोंड घालाय काय गरज आहे का कुत्र्या घात तर हा माझी आहे मी ऐकल्या मी काय बी करेन उद्या आमदारकडे जायला मी थटलो माहिती का ते दागिने माझं सांगू का आमदारला मी दागिने पुस्तकानं घाल केले म्हणून बसा लय होतंय काका हा गावात बोंबलू नका गावात बोंबला लाज आहे का तुला बोंबलाही नाही तर हा मग अहो ती कॅन्सल करा मी दागिने जुळणी करतो तिच्याकडे आणतो हातापाया पडून दागून अहो ती बिचारी दोंडाबाई दागिने देतोय घाण पड्या तुला वाटोळ तुला मार खाऊन आलाय तत्न तुला ती डाग माघार देते मला मारलंच नाही मला मारलंच नाही मला माहित आहे नसेल मारलं नसेल मला माहित मारलं नाही, त्याला मारलंय नाही मारलं नाही तुला लगा मी काय लगा तुला का मग काका मग तुम्हाला माहित आहे मी धडक घेईन मग होत चाल पण कामाचं बसा मग नाही त्याला तसं काय दिली एकदा दिले ते हो काय भानगड नाही ती अहो तुम्ही नुसतं म्हणा की माझ्या डोसक्यावर परिणाम झाल्यावर 2 दिवस येड्यावानी करा की तुम्ही मागा त्याला कोणाला म्हणू तुम्ही नुसतं येड्यावानी करा मला काही सुचलं नाही मी त्या हिसाबात देऊन टाकले मला देतो म्हटले त्यामुळे मी काय देत नाही पुतण्या माझ्या कशाला वाटलं कारण पैसे देतो तुझं माघारी दागिने 2 लाख घेतले तर त्याचं 2 लाख मी देतो की ते दागिने आणून ठेवून दागिने आणतो की त्या दोंडीकडं मग असं म्हणू तसं म्हणा मी सांगतो माझ्याबद्दल पुढं बोलला मग संध्याकाळी मग बघा मग काय संध्याकाळी मग येऊन जा मी ते दिले तुला काय करायचं ना मग संध्याकाळी मग मी बघा मग मी गेलो मग मी काय बी करून घेणार नको तसं करून घ्यायला नको मग वनवाशी हे चाल नाही तसं काय करत नाही जाऊ दे बघूया काय होतंय ते मग तुम्ही चला तर माझ्या पुढे बोलायचं नाही माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणायचं मला काय मला सुचलंच नाही मला. म्हणूया असं मी माझ्या डोक्यावर परिणाम झालाय झालायच माझी जमीन देऊन माझं खाऊन माझ्या डोक्यात मला म्हातारपणी याडा केला तो अहो तुम्ही म्हणा की नुसतं बळबळ असतं काका ते म्हटलं म्हणजे चांगलं बोलतोय म्हटल्यावर मग कसं बोलायचं नाही चांगलं 2 चपला हाणल्या तर ग बसायचे मला मी कशाला हाणतोय कोण तर मग बाजू जाणार दत्रे मामा हाणल मी कशाला आणतोय मला म्हणजे येडाय म्हणून याड्यावर करतोय म्हणून मारल हा बरं असं चालतंय की चला तुम्ही पाग येड्या स्वांग घ्या बघा आणि तर गेल्यावर जर दिली थोकलेला थोका म्हणला तर मग कळेल मग आता शब्द निघाला की थुकल्या राहू दे मग आता का ते म्हण आहे म्हणायचं ह्या बाग तुला अजून मी ऐक मी तसं गेल्यावर काय बोलणार नाही मला काय माहित नाही माझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे झालायच मी म्हणतो की तर असू द्या मला बोलू दे की त्याला त्याचं बोलू का नको मी बरं बोला हा माझ्या डोक्यावर परिणाम झालाय मला काय माहित नाही ती सरपंचाने वगैरे माझं ते अंग तुटून द्यायचं अजून जमीन मी दिली म्हणतो ते ठरलंय ठरलंय नुसतं 2 लाख म्हणतो रुपये ती सरबी जाऊ दे का ती सराचा बी हाणून पैसे जाऊ तिला कशाला म्हणतोय मला माहिती नाही. नुसतं ह्या एवढ्याला तयार व्हा हे सरात त्याला बघतो माझ मी तुम्ही एवढ्याला तयार व्हा हे सरात बघू मी काय तर करतो तिला नाही म्हणायचं का नाही गपके पाकाची येड्यावानी मग खऱ्याच याड लागले का काय तुम्हाला हे सर देज माझ मी दागिने ठेवतो ती एखादं जाऊन आणतो ठेवतो बरं. तुम्ही नुसतं तेवढ्याला तयार व्हा म्हणू का चल करतो काम चल माझ्या संग. अण्णा ते आपण त्याचं पोरग माझ्याकडे घरी रडत आणते बर त्यांच्यात ती जमिनीचं मिटवलं पाहिजे बघा काहीतरी करून दत्रे मामा मी आता सरपंचाला बोललो अण्णासाहेबाला बोललो ही तू म्हणली अजून अर्धा झाला आली नाही ती अहो शेतात कोणीतरी तुम्ही तर बोलायचे एखाद्याला गाठ पडलं तर माझा एक चित्त होती लय घाण पडायची आणि एकदा हे झाले का नाही की आता मोडत नसतंय इसार झाला एकदा हो त्यांचा अहो त्या अण्णाला सहज म्हटलं अण्णा काय म्हणलं पायथानानच हानी एक जण जर आला तर अहो ही मिटायचं कसं मग ते म्हणते मी थुकल्याला थुका परत घेणारच नाही अहो थोकल्याला थोका होय बरी मिटलं पाहिजे ना त्या आता ते गरीबाचं. मिटत नाही बघा झालेलं झालं आता घेतलेले अण्णा जमीन आता अण्णा माघार देत नसतो मला ही काय बोलता येत नाही त्यांच्या देखत हो अहो ती रडायला लागली होती तर का नाही येऊन माझ्याकडे रडून काय करायचं रडून काय सुद्धा उपयोग नसतो दत्रे मामा हा. इसार दिलाय मला माहितीये इसार दिलाय सगळी गोष्ट आहे पण ही तुम्ही दोघांनी काहीतरी याचा निर्णय घेतला तर होईल बघा नाहीतर होत नाही ती नाही गरीब बिनकामाच्या डंकाला लागेल ती दोघं बी घाण पडे ते अण्णाकडे पैसे घेतलेत त्यांनी पैसे कशाला घ्यायचे मग हा बरोबर आहे तुमचं काहीतरी इलाज काढा तुम्ही बघा माझं मत आहे इलाज आता ह्यात काही निघत कसं आहे व्यवहार त्या आपण काय सरपंच करू शकत आपण काय लागला हे
चप्पल सर हा. काय म्हणली हा काय म्हणली अजून नावावर आमची आहे काका डोसक्यावर परिणाम झालाय काका काय पण बरायला लागलाय आणि दुसरी हो का, गोष्ट आपा- त्याला ऐका जरा व्हायचं सरळ होतंय का परत आणि खोपाल मी तुम्हाला सांगतो हा. काका हा. इशारा दिला त्या दिवशी तुम्ही होता का नाही घेतला का हातात घेऊन इशारा आलो दुपारी घेऊन आलोय मी घेऊन आलेत काका इशारा 2 लाख रुपये घेतला का नाही तुम्ही हा इशारा पैसे नाही शेर डिकली दुपारी काल आपण बोलतोय एक आणि ती एक बोलतोय ऍडव्हान्स इसारा असतोय ना ती ठरल्या दा तसलं काय घेतलंय का तुम्ही नाही नाही ते परता ट्रॅक्टरनं नांगरलो होतो परवा मी अहो त्यांच्या झालाय बुद्धी जरा भ्रष्ट झाल्या बरं का त्यामुळे त्या ह्याच्यात त्याने आपलं त्यांना पैसे कुठलं त्यांना पैसे देते त्यांना हातात नुसतं म्हणतात पैसे दिले कुठं पैसे आहेत काय नाही यांच्याकडे अहो माझ्या हाताने 2 लाख इशारा दिलाय मी ती म्हणते ती सर 2 लाख रुपये दिलाय तुम्ही घेतलाय का इसार दिलाय म्हणते तुम्हाला 2 लाख रुपये. पायथानानं केस काढीन हा. हा कोणाची इसार आमची? दिलाय मग इसार दिलाय म्हणले आता ते अण्णा म्हणते कोण तू म्हणला का नाही इसार दिला आता अण्णा म्हणते हो मी कशाला म्हणतोय त्याचे कसं म्हणते झाले बुद्धी झाले भ्रष्ट आणि त्यामुळे ते फपलतात ते इसार नाही पिसार नाही काय दिला नाही तुम्ही काय त्या रानाकडे 100-150 पोरं घेऊन यायचं नाव काढू नका कोण आणि त्यांना सांगतोय अण्णा तुम्ही सांगा ती काय झालं कागदाला पण दिलाय दस्त जास्त पेटवून मी कुठं गेले ती आले नाही का ही दस्त बिस्तचं काय डोक्यात ठेवू नका कसं मिटतं व्यवस्थित मिटलं पाहिजे बिन तक्रारीचं असं काय तर करा सरपंच ती कुठं आहे सरपंच ना अण्णासाहेब येणं झाले मी अर्धा झाले तर आम्ही वाट बघतोय लगा त्यांनी शाळाच केली रे खायला गानपडी लाजा वाटत नाही द्या लगा खाताय कोणाचं हो काका तुम्हाला जमीन द्यायची का नाही सांगा दिले की म्हातारपणे कशाला तुका तोंडात घेतो रे आता कसं आता लगा कसं ते भरळत आहे त्याचा विसावास धरू नका रे ते आता एक बोलतोय मग एक बोलतोय तुम्ही बी खरंच म्हणताय बी उद्या त्याचं खरं काय आहे? हा दस्त करायचा यायचा का उद्या काय दस्त सई नाही ते नाही पतंगी आहे दस्तगीर म्हणतो नाही त्याचा काय संबंध आहे त्याचा तर कशाबद्दल बोलतो काय म्हणतो जमिनीचं म्हणतोय ते अण्णाला जमीन दिलेली होय तुम्ही मग या शेंगा पेरायचे उद्या कोणाला देत आहे का आता कुठले ना. कोणची जनावर कुठं घालता आहे का नाही होय मग पेरायच्या उद्या तुम्ही अडीच बघतो एकरात. का मी काका डोक्यावर झाला परिणाम काकाला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये जमा करायचा आहे आणि त्यांचं सर्टिफिकेट घेऊन आलो मी त्यांना याड लागलंय ती थेट येड झाली ती आता हे मिटणार कसं सांगा ती म्हणणार इसार मी दिलाय आणि हे म्हणणार आमकं झालं तर मी दिलाय इसारत दिल्यावर जावं लागत काटात हिंडला असता की हा उगा येड्यासारखं काहीतरी इसारत दिलाय कसं मिटणार हे सांगा त्याला म्हणावं गपचीप आपलं घे माघारी काहीतरी आपलं काहीतरी मांडवली करू इसार बिसारत गेला म्हणावं आणि आपण परत रानाकडे फिरकून उभून सांगा तुम्ही त्याला समजून सांगा हो हे काय मिटणार ना काकाच्या डोक्यावर परिणाम झालाय अहो मला सकाळी गाठ पडलं ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे म्हणलं अण्णा. सगळं कशाला उग त्या अण्णाला सांगा हो गरीबाई जमीन कशी ए, घ्यायला लागला? लगा गरीब कुणाला म्हणतोय गरीब कुणाला म्हणतोय हा गरीब म्हणतोय मी दरोडेखोर लागा मी हत्यार घेऊन हिंडील की गरीब म्हणायला लागला मी मला लगा आमचं घरानं घरंदाज आम्ही लागा नु बसा की. लागा मान नाही मिळाला तर चालू आम्ही मानाचा एवढे हाल करणार. भिक्षा मागून जगतोय हा, आम्ही. लगा गरीब म्हणायला लागला मी गरीब म्हणतोय अहो, जमीन मागं देऊ. नाही ते डांबरीस माणसं आहे ती परत काय तर हल्ला करतील म्हणून तुम्ही ती मिटवायचं बघा त्या सरपंचाला सांगा काहीतरी आणणार तुम्ही बी दोघांनी सांगितलं पाहिजे त्याशिवाय मिटत नाही आता मी सांगायला लागलोय माझं कोण ऐकतंय का इथं मी काय गरीब मी काय अण्णाकडे येत नाही तुमचा काका असा बराळते माझी मी जातो बाबा तुम्ही सरपंचाला अण्णासाहेबाला घेऊन जावा मला जाऊ द्या एक काम करा तुम्ही अण्णा हं. एवढं मिटवा हो का पैसे काय आम्हाला दिले नाही नाटक असेल काहीतरी बिन कामाचं काका येड्यावर करायला लागले आणि तुम्ही काय बी करा जमिनीत माझ्या पक्कच पाऊल टाका आणि अजून काँग्रेस देव बाबळे उद्या मी त्याच्यावर प्रक्रिया करणार तुम्ही म्हणताय कळत्यापणाने मिटवायचं कसं कळत्यापणाने मिटवायचं काकाची अवस्था अशी झाली आहे हा, त्यांना ब्याग आलाय घरान कुठं पण आडवीत कसा तोडली एका टोक्यात पाडी अहो गाठ पडल्यावर बोलता येईल की आपणाला बंदुकी गोली ठ्याव का ना मारे हे ठेव करणं झालं पण हे भेटली पाहिजे का नाही ती दोघ जण हा हा संध्याकाळी भेटा घे नाही नाही हो हे असंच आहे मटण आणि भाकरी नुसतं काला करून द्या त्याला काला करून खायची भानगड झाली की आता काय अवघड आहे जमिनीचे पैसे हा इसार घेतलेले पैसे आहेत का नाही ते डोक्यात मटण आणा दिले त्याकडे पैसे बेश कशाला दिले आहे. पाय दिला नाही किलोभर मटण नेऊन म्हणते जेवायला कसं आहे अशी जोडण्या लागल्यावर मग कसं मिटायचं ठरावून लागलं आता म्हणून म्हणतोय सर
इसारात आहे. तुम्हाला अहो सांगतो मी दिला माझ्या तंत्र बरं, नाही मी काय तर करून माघार द्यायची करून त्याला मनावर राहणार तेवढी येऊ नको नाहीतर रागाया भरात काकाला मी काय तर मारेल नाही काका काय तर त्याला मारेल आणि परत नवीन कामात त्यात आमच्या ही थडी आहे तुम्ही इसार देऊन गुतला का नाही आता चौघ ही झालं मिटत नाही का आता? तेजपणाने मी जुनी ठेवूया माणसं तेवढं. बरं का अण्णा 5-700 वर्षाची आमची तिथं समाज थडी आहे ती परत ना ती माणसं उरावून नाचतील अहो होईल कसं आहे कराटा फिरल पहिल्यांदा हिने मला गेले गेले घरी आल्यावर सांगितलं होतं बाबा त्या जिमने काम पिशाच्या बाधा आहे त्या तुम्ही काय कोण एखाद्या उरावर बसलं तर कोण जबाबदार आम्ही का म्हणून केलं नाही त्या रानात ती लगा आम्ही केलं का संध्याकाळी धिंगाण आमच्यात बांधणं लागते ती त्यामुळे त्या रानात जात नाही. मी एक काम करतो आपा तुम्ही जावा अण्णाकडे सरपंच हे आल्यावर ना मी काही येत नाही माझी मी एकलटी गाडी घेऊन सांगतो अण्णाला हे तसं नाही ते आपण सगळेजण जाऊया त्याला त्याच्या डिरीवच ना काय फायटर भाऊ हा. तुम्ही त्याला सांगा तुमचं ऐकल तो काय येडेबिडे झाला खोळ झाला आता मी टोवायच बघायला लागलो तो इथं चपल्या खाय पळी आली मला इथं चपल्या हाणायला लागली ती तुम्ही चपल्या खायासारखंच बोलताय तर का नाही काय चपल्या काय खाय तर? त्याला समजून सांगायचं तुमचं काम आहे का नाही ह्याचनी बोललो मी जरा त्याचनी बोलायला लागते जरा गरीबाचं तुला जर गरीब म्हणला तर मग मी काय माझ्या असं होतंय मग. मग तिने काय कमी नाही ती काय कमी नाही गरीब म्हणाय नाही त्यांचा घरंदाज घरा नाही तुम्ही त्यांच्या नादाला लागू आम्ही नका जातो हे काय करूया आपण चला सरपंचाला हे मी फोन करून बोलू तुम्ही काय एवढं वगळ तोंड केलंय तुमचं काय चाललंय त्यांच्या अगदी इसार दिलाय बघा, आम्ही बिंबे देठा बसलो ओरडतोय बोलतोय तुम्ही नुसतं हे, तुम्ही कमिशन खाल्लं असेल त्यात गंडवलंय हाय आम्ही तुमच्यावर का हल्ला करीन कुणी आम्ही काय कमिशन खाल्लेलं नाही तिकडे बोला इसार ह्यांच्या हातनं दिलाय कोणाला तुम्हाला काय इसार नाही ती का आवाज असेल पंक्चर काढतो निसार नाही आपल्या त्याचा आपला काय संबंध त्याला अवघडच झालं हे आमचं डोकं पंक्चर व्हायची बारी आली बाबानो निसार कुठं मायापाशी होता निसार नव इसार काका असं काका तुम्ही चांगला काका तुमच्या पाया पडतो मी काय म्हणतोय अण्णाकडे जाऊया त्या अण्णा चला, जरा बॅग चला. आला चला उठा हे तुमचं तुम्ही बॅग आला सविस्तर मिटवून टाका अण्णा सांगतो चला हा बरं का फायटर भाऊ हा तेवढं करायला लागतंय आपाचं काम आहे केलं नाही ना, पाहिजे आप्पाचं काम पण आहे माझं म्हणून तर काम- आलोय मी. दुसऱ्या कोणा कामाला येत नसतो मी गरीब म्हणाय नाही गरीब म्हणला का मग मी आला गरीब म्हणाय नाही आम्हाला कुणाला म्हणतोय गरीब म्हणतोय मी नव मग माझं काम करायचंय बरं का आता आगा ती केलेली अजून त्या 2 एकर किन पण मग आप्पा टक्केत आहे म्हणू का हा तुम्ही बोला आणि माझं काम करायचं तुम्हाला आंघोळी घालतो त्या बॅग हा 2 घालासून काम खाला झालं पाहिजे आपलं हा एक ते देव बघा नाही ती घरानं गाण पडाय म्हणा हो ताणून मारल परत ना आम्ही गल्या ताणले त्या मला वाटलं ती माणूस तर ऐकणार नाही त्यानं ट्रॅक्टर नेलाय ती खांब नेल्या तर काय सांगताय साफसफाई करा होय की बरं नेऊ द्या काका इकडे या की तुम्हाला सांगतो आता बरोबर केलंय तुम्ही तसंच करा हा. मी घरनं जाऊन येतो बर आता जसं केलंय ओळखत नाही तसंच करा बर मी कोण आहे मला माहित नाही नाही ना नाही जाऊ आलो लगेच अण्णा त्या जमिनी कशाला मागा लागला या हो ग आता जमीन घेतलेली आहे ते आता अहो, काट्या काढायला का नाही ऐका 2 मिनिटं दुसरे बघे आपण पाडाक पडलेला आहे कशाला बिन कामाच्या मागा लागलाय तुम्ही आता जीसीबी बोलवले काट्या काढायला बोलवले माहितीये का आपण नाही शान तुम्हाला सांगतो तुम्हाला हानल येऊन हा नाही जर काय आम्ही बी कमी नाही अहो, बंधू- आम्ही कमी नाही हा ती त्या नादाला लागू नका आपण अर्ध गाव ताणून मारलं होय. तिथं आणून मागे आम्ही बी का नाही एका कातडी काढीन हा कातडे काढाय तुम्ही राहायला पाहिजे का काय नाही राहायला आम्ही नाही कमी लक्षात आलं का हा अय सरपंच फोन तर लावायचा आम्ही इकडे यायला लागलोय म्हणून आमची तर वाट बघत बसलोय काय ही अन्न काय ऐकणं झाली आम्हाला काय दुसरे काम आहेत हे किती वाढलं इकडे बघा ही आम्हाला झाड काढायची बोलवलं आम्ही आता नवा या पाल तर माझ्याकडं मग काय करायचं इसारात माघार देतो ती चालत नाही आता काट्या काढायला का नाही जीसीबी बोलवले अण्णा सामंजस्यपणानं मिटवून घ्या कशाही सामान्यपणानं नाही का तर हे असं चालत नाही आता अण्णा काका हा? ती काय म्हणते ती काय काय म्हणते तुमचं म्हणणं काय आहे काय चुकल्या चुका तोंडाला घेत नाही मी नाही ना देतो म्हणते ती की जमीन मग अजून काय पाहिजे मला आपण काय म्हणते? आपण आडव पडलाय की जमीन नाही सकाळी असं मटण जेवून आलो की अजून बी आता हे असं बाराळायला लागले मगाच्यान ती तुम्ही लोकांनी आयडिया केली असेल हा हे का नाही तुमची काहीतरी का नाही हे आहे अण्णा तुमचा विश्वास बसत नाही कशाचा विश्वास तुम्हा लोकांना विश्वास बसतोय का मला
जमिनीचा इशारा दिलेला जमिनीचा. कुणाला नाही गावात सकाळी चहा पाणी होऊन निसर्गच आणि मी इकडे आलोय मळ्याला. अहो 2 लाख तुम्हाला इशारा दिल तर तुम्ही जमीन यांना देणार होता का नाही? कुणाची जमीन? नाही नाही आपा, हे काय चाललं हा आणि कुठं गायब झाला तुम्ही माझं? कुटुंब गायब झाला म्हणजे या म्हणा आता. काका पिटी चावी कुठं आहे? काय मीटर बसवाय वार म्हणून निघ्या सकाळी. सांगितलं होतं तुम्हाला. बंदूक पाहिजे बंदूक ठेवत नाही आज. आम्ही बी कमी नाही तुम्हाला. कमी नाही. नाद करायचं नाही तर. हा. कशाला लागलं होतं. मग पेटी उडकू द्या नाही तिकडे काय बी करू द्या आम्हाला घेऊन देणार नाही. आता ही जीसीबी बोलवलंय मी आईचं आता. आम्ही रीतीने बोलतोय रीतीने बोलायचं अण्णा धर्माला. हा पैसे दिले तर फुकट नाही. अंगावर जायचं काय काम नाही. अंगावर नाही, नाही. अंगावर जायचं म्हणजे तोडतोय. हा ती घरांदाज कारण आहे की काही बी करू शकते ती. अहो का तुमचं तुम्हाला समजतंय का ती काय तुम्ही करताय ती? हा काका हा बघा सुट्टी देणार ना आता धर्माला. हे आम्हाला बी येतं या. आम्ही सुट्टी देत नसतो. सुट्टी देत नसतो. हो द्या की आपा. अण्णा सोडा बघू सोडा मग भांडण लावा. सारखं बसलो अण्णा. हा जरा ऐकून घ्या वहिनी. इकडे इकडे तुम्ही या पुढे. बापू शांत बस. व्यवहारातलं तुम्हाला काय माहिती आहे का? नाही. अहो काय झालं काकान त्या दिवशी जमीन ह्यांना इकली. इसारात दिलाय 2 लाख रुपये. आता हे काका दुसरंच काय बोलतय सकाळपासून. मला काय घेणं नाही. तुमच्या जवळ केलतं तुमच्या संघ व्यवहार केलता का नाही? हा मी तुम्हाला धरणार आहे. भांडून कुणा सरळ झालंय का सांगा. कोण भांडायला लागले? काय येडा झालाय नाही तर मी लगेच रायफल घेऊन आलो. काका रायफल कुठं आहे? पिटी कुठं आहे? नाही 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 तुम्ही लोकांनी काय त्याला काय कळना झालंय. हो का कळना नाही. तुम्ही काय तर त्याची काय तर करून आलाय. तुम्ही का नाही ती आयडिया करून आलाय. हा ही तर आम्हाला शिकवायला लागला काय? आम्ही केलं नाही. अण्णा आयडिया बिड्या काय नाही. हा अण्णा, हो. हा हॉस्पिटल मधनं काहीतरी पुरावा आणलाय तिने. 2 लाख रुपये पण इसारात बुडल. हा वहिनीला पुढे घालून ते 2 लाख तर माग घेऊया. हो का अहो हे उग तसं नसतंय. तुम्ही काय 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 खाल्ले बिले काय तिकडं? आता आम्ही खाणार 2 लाखात. काय बोलला अण्णा मग तुम्ही? मग व्यवहार केलाय तुम्ही. भांडा. सरपंच हा धर्माला. थांबा आप्पा. हा. माझ्या हातनं काय तर घडल म्हणून जरा म्हणतोय. हा. मी भेट नाही. अण्णा ह्याच्यापेक्षा चांगली जमीन मिळेल. कशाला बिन काम आहे मला लागला जमीन मागे. नादाला लागून कशाला तुम्ही हे करता? मला सांगा कोणा नादाला कोण लागले या पैशाने जमीन घेतली मी. अरे सोडा मला. अण्णा मी काय म्हणते ऐका की तसलं चालत नाही. हा मला रागात किती खवाटाय कळेल मग. हा गरीबाजी कशाला घ्यायला लागलाय? केलं तर हे सोड ना. कसं आहे अण्णा? मला कशाला मारलंय? आम्ही चांगलं म्हणायला लागलोय. तुम्हाला सांगतो आता मी हीच आता मी तीन पिढीला बहुत ही उदार आहे. गरीब आहे वे. अहो ती माणूस चिडण्याला कशाला तुम्ही नादाला लागलाय. नाही नाही मला घोडा पाहिजे लाल घोडा पाहिजे. मी घोड्यावर येणार जंगलात ना आणि मी बदला घेणार. माझी जमीन घेतली त्याला मी ताणून मारणार. अहो तसं होत नसतंय ते. आता इसार घेतलाय कागद ह्याला दिले ती येड्यावर करू नका. मी त्यांना समजावून सांगायला तुम्ही माझ्या अंगावर या. लगा गरीब मग तुम्ही मग असले म्हणले तुम्ही लगेच आला गरीब. मला सांगतो आम्ही काय तर समजवून. जरा थांबा एक आला की तुम्ही ड्रेस कोडच चढवून आलाय तिकडे बांधायला. नाही मी आता तो धर्म स्वीकारलाय. मी आता सुट्टी देणार नाही. सुट्टी देणार नाही आता. अण्णा समजून घ्या. त्यांचं त्यांना हे करून टाका. कशाचं करून टाकायचंय? आपण समजावून सांगू इकडे इकडे. अण्णा आम्ही एवढं सांगतो तुला. ऐका. कशाला बिन काम आहे त्यांची जमीन तुम्हाला पाहिजे? कशाला पाहिजे म्हणजे? तुम्हाला दुसरी मिळेल का नाही? अहो मी का नाही पैसे दिले तर आता जीसीबी बोलवलंय त्याचं पैसे कोण देणार? तुम्ही देणार का? ऐकून घ्या. त्या थडगी बिडगी पुरलेल्या राहू ती कॅन्सल करू. चांगली बघून तिचं तुम्हाला जमीन. ते आम्हाला लागू दे भूत. ते सांगू नका आम्हाला. ती नाद करायला नाही. आम्ही सांगतोय समजा. हा. तुम्ही बी हात जीव टाकला तर आम्ही बी का नाही तुमच्यापेक्षा बी आहे. अहो त्या आमचं घरात बी नाद करायला नाही. त्या जाग्यात 12 भानगडी तर कशाला तुम्ही नादाला लागलाय त्यांच्या? ते आम्हाला काय व्हायची उद्या काय तुम्ही काय लागला व्हायचं सांगाय? उद्या? ही बाकीचं गाव सांगते ती येडत आहे. शांत घेऊन कसं पैसे दिले तुम्ही?
अहो, पैसे माघारी देतील की कोण पैसे मागायला येते ती डबल द्यावं लागणार पैसे मला. काका सरळा झाले तो काका सरळा झाल्यावर हो, काकाने नाही. सांगतो. हो, सगळं मागायला आले ते आता इकडे तुम्हाला सांगतो मला डबल पैसे पाहिजे तर डबल मग हा अण्णासाहेब काका हो, सरळा झाल्यावर सरपंच देणार तोवर काय देणार नाही. होय. तोवर माझ्याकडे जमीन राहणार नाही नाही हा चालत नाही हे. ते नावा त्या माणसाकडे पण 100वर माणसं आहेत दोघं तुमच्या नवऱ्याला कुठं तर मारतील धरून सांगा कशाला शंभर माणसाला झाडाला लागला. सोडा रा मला सोडा तुम्ही मला सोडा ह्यांना राहू द्या. हे थांबा अण्णा तुम्हाला काय करायचंय जमिनी ठीक आहे की कायला ढीग असून काय मला मग डबल पैसे द्या. अहो काका सरळ झाले होते तू की माग मग सरळ झाल्यावरच नाही जमीन घ्या मग माझ्याकडे. काका. हा जमीन देत नसतो वरती कोणीकडे असतंय? हा? वरती. वाढवताय ए, अवघा. वाढवाय नाही पैसे घेतले तर हो का ये डोक्यावर परिणाम काका वरती कोणी नसतंय होत नाही हो. हा वरती इकडं असतंय मग ते. इकडं आहे. ती तुम्ही आयडिया करून आलाय तुम्ही सांगू नका मला. नाही तर काका तुम्हाला कोणी पैसे बिसे सरत दिला का नाही नाही होय 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 तुम्ही गोष्टी केली झाली आता काका हो एक चांगलं बोलते एक वाईट बोलते त्याला काय कळतंय तुम्ही कसं नाही येड्यागत बोलताय हो? सर्टिफिकेट आणलंय दाखवा मला दाखवा नाव बघू हा. दवाखान्यात आणलं येड्या सर्टिफिकेट काकाचं नाव आहे. काकाचं कुठलं नाव तुमचं आहे. नाव चुकलं चुकतंय नाव होय आयडिया करता येतं. काका पाटील हा, होय, होय. पाटील बिल मागवले म्हणून माझं नाव लिहिलंय होय होय आमचं झालं म्हणलं कुणाचं का नाव असं ह्यांचं असं नाही माणूस येडे माणसाचं नाही नाव लिहिते ती याड लावायला लागलाय मला. बिल यांच्या नावावर मागवलं असेल हो. हो का अण्णा जरा तुम्ही समजून घ्या की राव कसं येड्यागत कसे बोलताय. समजून घ्यायचंय नाही का तर ते मला डबल पैसे द्यायचं काका त्यात सरळ JCB झाल्यावर यायला लागले देतो, त्याचं काका पैसे सरळ द्यायचं. झाल्यावर नाही तुम्ही सांगतो माझ्या वळीने लिस्टवर पहिल्यांदा नाव नियमाने मी पहिल्यांदा पायरी चढ जाणार तर एक खतम कर जाणार सरपंच बिरपंच काढून बघणार ती खतम केलेली का नाही कोण राहते या आम्ही बी का नाही तुमच्यापेक्षा आहे आमचा नाद करायला नाही. अण्णा, कशाला वाद वाढवायला लागलाय अण्णा मग मला डबल पैसे द्या. अहो, ते तुम्ही ते सरळ झाले ना काका मग सरळ झाल्यावर जमीन घ्यायची. ना माझ्या काका एवढ्या बार तुम्ही घ्या. तुम्ही काय लेखी बी घेतले का तुम्ही त्यांच्याकडे आली की अण्णा हाय हाय अण्णा, इथं लेखी- बघा, इथं थांबा, सांगायचं मला. जास्त केलंय का हा थांबा. मी पुढं आहे मला माहिती आहे हा पण ती माणूस आता येड्यात करायला त्याला काय करायचं काका, एक मिनिट का म्हणून मला- साठीखत तुम्ही केले का साठीखत केले का तुम्ही इथं आहे मध्यस्थी माणूस मध्येच तुमचा काय असेल तुम्ही उता का तिथं येड्यागत कशाला बोलताय राव? इथं या माणसाला विचारायचं. माझं म्हणणं काय माहितीये का वय नाही तर ती सर तर माघारी घेऊया हे सगळंच बुडवतील ही माणसं का नाही हो, अण्णा अवघा तसं चालत नाही तुम्ही का नाही सगळी मिळून हे फायटर हे काय चाललंय काय चाललंय? ती चालणार नाही एका कचडी काढीन मी. कशाला गरीब लागलाय तुम्ही? गावाच्या पुढे चालला रिटू याला काय रेट नाही सरपंचाला किंमत नाही आपण राहू दे की. माझ्याकडे 200 रुपये आहे रात गोय द्या सोडून जरा थांबा. थोडा राहू दे हो. अण्णा ए, थांबा अण्णा काय तर तुम्ही तर येड्यावर लेखी पडी काय तर करायचं त्या काकाला काय तर इथंही बी विचारायची लिखी पडी काय करायची तिथं. अहो, आजकाल कसं आहे माणसं ह्या बोटावर ह्या बोटावर थोक करते ते का तुम्ही येडं अण्णा झालाय? मला डबल पैसे द्यायचं इथं हा. राहू दे गं, मागं बिगं डोकं बिकं फुटलं. अण्णा ऐकून घ्या राव ऐकून घ्या अण्णा गरम रक्ताची माणसं आहेत, तुम्ही कशाला नादाला लागलाय? तुमच्या पाया पडू. नाही, पाया पडायचं नाही. पाया पडायचं काम नाही. अक्कल बिक्कल आहे का तुला काय अक्कल बिक्कल आहे आम्ही आहे खंबीर तुझा घरी चल जा घरी आता बसा काय बसायचं आहे हा. माझ्याकडे बी तेवढीच करायची ए, काका. जास्त आहे ते रायफल कुठल्या पिठीत आहे मला सांगा अशा रायफल लय बघितले मी हा, हा. हा? नाही नाही तू गप तुझा राग वाईट आहे हा, तुला 2 खून माप आहे कळेल कळेल हा. खून करताय खून या रानात या रानात रानात या रानात आता. हा, तसलं काय करू नका हा. मी सांगतो व्यवस्थित मी ऐकतोच की तुमचं मी तुमच्या पुढे शब्द आहे गेलो इथं माझी जमीन राहत असल्यावर मी तुमचं अजून ऐकतो काय तुम्ही लिहून दिले का मग थांबाय जरा वाजता. हा. मला अंगावर चाललाय काट्या हाडायला हळजी शिबी आणणार आयडिया करून कसं आले तर एकाला येडे बनवलंय आपण पाय मी काय ह्याच्यावर आलाय हा. आम्ही बी का नाही मी ती का बसलोय मी तुमचं तुझ्या बघताय. नादाला लागत नाही बाबा का बस नादाला अरे अण्णा सांगा तुम्ही बोला काय तर तुम्ही सांगा हा. घ्या मिठून. सरपंच कुठे गेले? पैसे देतील माघारी. सरपंच बोला की जरा. काय कोणच घेत नाही तर काय आता काका चढ झाले तिथं मच्छत की सगळं झाल्यावर मग जमीन घ्यायची हा, तसलं नाही तर सरपंच द्या. फायटर बसर कशाबद्दल चाललंय सरळ सांगायचं कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे काय चाललंय
कशाला मारायला लागले ती कशाला जमीन हा जमीन दिलती नाही तुम्ही मला कोणाला दिलती मला इसार कोणाला तो दिलाय तुम्हाला माझ्या हातात दिले का पैसे हा? हीच का दिले नाही ना? आयडिया करून आलाय तुम्ही आयडिया करून? अरे, हा, हा. काका पुतण्या वा नाद ज्याला करून इसार आलाय दिलाय तुम्ही त्याला बघून घे. हा. इसार तुम्ही हे नाही दिला हा. हे दिलाय का नाही माहितीये का तुम्हाला कुणी हिने येड्या माणसाला गंडवता का तुम्ही दोघं जण? मोठं मारायला लागले. येडाय तुम्ही आता येड बनवून आणि तुम्ही पेड खायला लागलाय वा अण्णासाहेब सरपंच फायटर मामा हा. ही दोघ जण बघा या दोघा जण मिटवा मग आमच्याकडे काही पैसे आले नाही आमचा माणूस येडा झालाय आमच्या रानात जर कोण आला तर त्याचा पाय घरावर भेटल अहो आम्ही बी 100 पोरं घेऊन येतो आता हा, जाऊ मग काका, तुमचं बघा. बोल. थांबा 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 मग पैसे द्यायचं. तुमचं मग डबल द्यायचा आता डबल काय तुम्ही काय येजवाला झालाय डबल द्यायचं हा ती 2 लाख मिळतात ती तर घ्या की काका सरळ झाल्यावर तुमचं हाय ते तेवढं मिळतं काका सरळ झाल्यावर जमीन मी देतो मी मग अहो काय लिहून घेतली जमीन तुम्ही देतो पोलीस प्रोटेक्शन आणले मी ताणून मारेल मावावर आमचे आहे थांबा जरा. तुम्ही साईडला नेऊन सांगा जरा व्यवस्थित जावा की जावा काय साईडला नेऊन सांगा अहो अण्णा अण्णा कशाला उगा जमीन घ्यायला लागलाय तळताड लागल बरं, थांबा, मी सांगतो मी सांगतो तळतळात काय मी कोणाला सांगतो साईडला नेऊन ती जागा दूषित आहे तुम्ही बोलू नका घेऊ दे नका जमीन हा. चला तुम्हाला सांगतो मी सांगतो समजावून सांगतो चला सांगू चला तुम्ही कशाला आलाय मी सांगतोय अहो, समजावून हाय की हा, मग आम्ही सरपंच आहे गावचं लय अहो, छान सरपंच होणार. आहे बरोबर आहे पण मी सांगतो की समजावून सांगा चला चला सांगा या सांगू द्या हा, सांगा अजून काय मारायला लागलाय तुम्ही सांगा, अजून सांगा समजावून मी सांगा ठेवणार नाही त्याला कोणाला त्यानं आमच्या जमिनीमध्ये पाय टाकला आम्ही हो, ठेवणार नाही आता त्याला बाजी. मी आलो मी नव्हतो त्याला मी. मारतो तू मी तुम्ही आडवा आलाय. मध्यस्थी केलाय माणूस मी मला का मारायला लागलाय पण तुम्ही त्या आडवा तुम्ही रेंज थेट धरला होता यांच्या मध्ये आडवा आला तुम्ही मी ठेवणार नाही हो दे की भांड्यात तुमचं आहे तुम्ही माझ्या अंगावर यायला लागलाय बघायचं बघतोय बाबा, मी अण्णा, द्यायची नाही जमीन कोण येते बघतो देतच नसतो अण्णाच्या नाव बिव केल्या देतच नसतो हा. जमिनीचा तुमचा काही संबंधच नाही काय संबंध? थांबा मला कळतंय माझी गॅरंटी घ्या मी आपलं जातो मी भांडण वाढवतो काय थांबा guarantee आप्पा, तुम्ही थांबा अण्णा जमीन तुमच्या नावावर गेल्या का नाव हो का इथं इशारा दिला हे मध्यस्थी माणूस आहे कशाला दिलाय जरा? थांबा ए थांबा बाबा अण्णा चला या साईडला जरा या सरपंच थांबा 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 एवढं ते 2 लाख तर महागायला मिळते उगाच कशाला उजत घालत बसलाय उगाच अहो आतापर्यंत ना जीसीबी थांबा बोलावलं थांबा थांबा अण्णा मध्यस्थी माणूस म्हणतोय तुम्हाला 2 लाख घ्या जरा विश्वास ठेवा 2 लाख बी जातील मी काय म्हणतो माहिती आहे? यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते काकाला काय झालं येड्यावर करा थांबा की ऐका की ऐका की मध्यस्थी नाटक जर करत असला तर आपल्याला ते मान्य करून घ्यायला लागणार आहे जरा शांत डोक्याने विचार करा उलट भांडू नका आता अहो का तसं नाही थांबा एक येड त्याचं तर नाव नाही तिसऱ्याच नाव हा ही आयडिया करते ती ऐका घे तुमचं पैसे पदरात पाडून घ्यायच्या नादाला लागा तुम्ही बाकी पदरात काय मी भीक मागून दिले काय पैसे ते पैसे नाही माझं पैसे मी दिले हो अण्णा हा रोख पैसे दिलेत मी जमीन तशी परत मिळणार नाही आणि पैसे 2 लाख बी मिळाले नाहीत मी सांगतो तुम्हाला काय काय तुमचं ऐकायचं अण्णा इसारात घ्या ती माघारी आम्ही एवढं सांगतोय छान असलं तर घ्या. नो काय ऐकायचं कसा इथं अंगावर चालू आहे हा, जाऊ द्या म्हणजे आम्ही जाऊ का हा आम्ही जाऊ का तुम्ही खेळता का होत जातो आम्ही काय तुम्ही मिटवायचं नाही राव काय राव हो का, माझ्याकडे भरपूर पोर आहे ते. पोरं पुन्हा येते ती हा, आता पुन्हा जरा का? मिटवून घ्या की अहो पाच नाही जरा जीव तुम्ही. गेल्यावर काय करायचं तुम्हाला पैशाला काय करतो? ए काय मिटवायला लागलाय का पेटवायला लागलाय हो का अण्णा ऐका पोरं जरा त्यांनी ऐका मिटवते जरा. नाद करायला नाही एका एक कातडी काढेन नको हा अण्णा सांगतो एवढं ऐका बापा तुमचा राग वाईट आहे अहो जमीन तुम्हाला दुसरी बघून देतो बापा राहू द्या झालं तयार अण्णा होत आहे अण्णा घ्या 2 लाख चला चला. हो चला मिटले मिटले चला अण्णा चला अण्णा चला मिटले आम्ही आहे की आम्ही आहे की 2 लाख पुढं. घ्या, अण्णा ती बी जातील चला मी हो, समजावून चला सांगतो. मिटले मिटले आम्ही सांगितलं चला चुकलं म्हटलं चला, कसं अंगावर येत होतं हा अहो, आता घ्या की सरतापाना घ्या मी घ्या खरोखर बनणार तू गुंड पण तुम्ही गुंड आमच्याकडे बी भरपूर पोर आहे ती गुंड हो, आप्पा आता मिटले की ग बसा. चला. शांत घ्यायचं हा. हा, मग हे असं करायचं 2 लाख मी रुपये पैसे दिलेलं हम्म. जीसीबी आलेली त्याचं पैसे द्यायला लागणार काका हे सगळं काय देतील? बँकेत जातो काढतो चालतंय चालतंय बरं चालतंय चला सामंजस्यपणा नाही करायचं. बसा घेता हा ना मिटायला लागलेलं पेट मिटायला लागलेलं पेटवलं सगळं चला
राखेलचा डबा नाही काय तुमच्याजवळ? तुम्ही हो तिकडला